आज आपण सिमला मिरची व कांद्याची मस्त अशी भाजी बनवतोय. तर खरंच ही भाजी खायला खूप चटपटीत टेस्टी लागते. तर लगेच बनवायला करूया सुरुवात. भाजी करण्यासाठी आता इथे मी एक मोठी सिमला मिरची घेतली आहे. तर साईडचा भाग आधी कट करून घ्यायचा आणि नंतर उभं ठेवून कट करायचं. तर मी इथे एक मोठी सिमला मिरची घेतली आहे. तर ही भाजी 2 ते 3 जणांना आरामात पुरते, कारण आपण यासोबत कांदा सुद्धा वापरणार आहोत. मधला पांढरा भाग मी काढून टाकलाय आणि आता थोड्या मोठ्याच फोडी करून घेतल्या आहेत. तर सिमला मिरची आता कट करून झाली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे साल काढून घेतलेत. याला पण थोडं मोठंच कट करायचं. तर आधी फोडी करून घ्यायच्या आणि नंतर याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण जसं साल काढतो तसं भराभर याच्या पाकळ्या सुट्ट्या करायच्या आणि जो आतला छोटा भाग राहतो तो आपण ग्रेव्हीसाठी बारीक कांदा चिरून घेतो त्यावेळेस वापरू शकतो. तर इथे आता दोन्ही चिरून झालेलं आहे. जेवढी सिमला मिरची आहे तेवढाच कांदा घेतलाय. आता लगेच हा परतून घेऊया. तर 1 चमचा मी कढईत तेल घातलंय. हे दोन्ही घालून 2 ते 3 मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायचं. याचा करकरीतपणा आपल्याला तसाच ठेवायचा आहे, फार मऊ करायचं नाही. तर आता याला हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहू शकता. एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. लगेच काढून घेऊया. आता त्याच कढईत मी 2 ते 3 चमचे मोठे तेल घातले. 1 चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की कांदा घालायचा आहे. तर 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते. तुम्ही हवं तर चॉपरमध्ये बारीक चिरून घेऊ शकता. आता 2 ते 3 मिनिट या कांद्याला परतून घेऊया. फार आपल्याला तांबूस करायचा नाही. तर मीडियम फ्लेमवर मी परतून घेतलाय. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. तर साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं आणि त्याला खलबत्त्यात चांगलं बारीक करून घेतलंय. आता 1 टेबलस्पून मी यामध्ये बेसन घातलंय, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आणि हे पण कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचंय. असं बेसन घातलं म्हणजे या भाजीला छान दाटसरपणा तर येतोच आणि चमक सुद्धा खूप छान येते. शिवाय भाजी चवीला खमंग लागते. तर हे बेसन सुद्धा आता इथे परतून झालेलं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजल्या गेले. तर 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. याची सुद्धा तुम्ही मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ शकता किंवा मग चिरून घेतलं तर बारीक चिरून घ्यायचं. आता सुके मसाले घालूया. पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणे जिरे पूड. तर इथे मी बेडगी मिरचीचं तिखट वापरलंय. हे रंगाला खूप छान लाल असतं, त्यामुळे भाजीला सुद्धा रंग खूप सुरेख येतो. थोडे हे मसाले परतून घेतले की अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. असं झाकण ठेवलं म्हणजे कडेने छान तेल सुटतं आणि असं तेल सुटलं की समजायचं आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये दही घालूया. तर इथे मी अर्धा कप घट्ट व ताजं दही घेतलंय. तर यासाठी दही फार आंबट वापरायचं नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर ते तासभर आधीच बाहेर काढून ठेवा, म्हणजे फुटीर फुटीर होत नाही. मी आता गॅस अगदी कमी केलाय किंवा तुम्ही 1 मिनिटासाठी गॅस बंद सुद्धा करू शकता आणि भराभर हे हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित हे दही मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं. तर आता याला सुद्धा मस्त असं तेल सुटलंय. दही घातल्यामुळे भाजी छान क्रीमी तयार होते. आता आपण सिमला मिरची आणि कांदा जो परतून घेतला होता तो घालूया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घातलंय. ही भाजी फार पातळ नसते, पण शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं आणि एक उकळी आली की आपण 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालूया. अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. पुन्हा सगळं हलवून घ्यायचं आणि आता भाजी शिजेपर्यंत चांगली शिजून घ्यायची. झाकण ठेवलं म्हणजे रंग खूप सुरेख येतो आणि तेल पण सुटतं. तुम्हाला असं वाटलं की भाजी शिजलेली नाही तर परत झाकण ठेवून शिजेपर्यंत चांगली शिजून घ्यायची.
तर अशी भाजी खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही डब्यात देऊ शकता आणि घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते. एक पोळी सगळे जास्तच खातील. तर अवश्य बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.